गरीब लोगों को इस महंगाई के जमाने में दवाइयाँ खरीदना मुश्किल बन गया है। इसलिए प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र योजना के तहत आलम खान इन्होंने अंबरनाथ शहर में 5 शाखाएं शुरू की है। तो जल्दी कीजिए और इस बेहतरीन अवसर का लाभ उठाएं। नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताज़ा खबरों की तरफ। अंबरनाथ शहर के समाज सेवक और क्रिकेट प्रेमी रिजवान शेख इनकी अध्यक्षता में एससीए क्रिकेट एसोसिएशन की बैठक संपन्न हुई, जिसमें संदीप मांजरेकर इन्हें एससीए क्रिकेट एसोसिएशन के नए अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया। अंबरनाथ स्पोर्ट्स एसोसिएट ईस्ट और वेस्ट और एससीए सीनियर क्रिकेट एसोसिएशन की ओर से यह मीटिंग रखी गई थी। रिजवान शेख द्वारा लोगों के दिलों में क्रिकेट के लिए प्यार जिंदा रखने के लिए प्रयास किया जाता है। इसके लिए वे कई तरह के कार्यक्रमों का आयोजन करते आ रहे हैं। क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करते हैं। शहर में युवा वर्ग में क्रिकेट के प्रति चाह निर्माण हो। अंबरनाथ शहर से कई खिलाड़ी नॅशनल के लिए खेले, ऐसा उनका लक्ष्य है। अंबरनाथ शहर हे असं पण स्पोर्ट्समध्ये प्रसिद्ध शहर आहे। क्रिकेट असो, फुटबॉल असो, हॉकी असो, त्याच्यामध्ये या शहरातून चांगले चांगले प्लेयर्स तयार झालेले आहेत। आणि त्याचं कारण या ठिकाणी सर्व जाती धर्माचे प्रांताचे लोक असले तरी स्पोर्ट खेळत असताना ते अतिशय स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळत असतात। आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रपणे आज या ठिकाणी जमलेलो आहोत। तर यासाठी जमलेलो आहोत की लिजंड क्रिकेट ग्रुप या एका ग्रुपची आज आमच्या अंबरनाथचं खरं म्हणजे कौतुक वाटायला पाहिजे। रिजवान भाई आणि शरद वगैरे त्यांचे सगळे मित्र यांनी गेल्या 2-3 वर्षापासून लिजंड क्रिकेटर्सना सिनियर क्रिकेटर्ससाठी त्या ठिकाणी मॅचेस वगैरे ऑर्गनाईज करतात। एक क्लब खोललेला आहे आणि त्या क्लबमध्ये त्यांच्याबरोबरीनं आमचे संदीप मांजरेकर साहेब हे त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात। त्यांच्याबरोबरीनं त्यांचं काम चालू आहे आणि त्यांची ती चीज करून म्हणून आज या ठिकाणी लिजंड्स ग्रुपमध्ये अध्यक्षपदी संदीप मांजरेकर यांची निवड झाली। याबद्दल आम्हाला सर्व क्रिकेटर्सना खूप आनंद वाटला आहे। आणि एक संयमी, शांत आणि प्रेमळ सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस म्हणून या ठिकाणी संदीप मांजरेकरांना अख्खा अंबरनाथ ओळखतं। आणि अशा आणि अतिशय खेळाडू वृत्तीनं जगणाऱ्या माणसाला या ठिकाणी रिजवानभाईने आपण सगळ्यांनी अध्यक्षपदाची धुरा दिलेली आहे। मला खात्री आहे की रिजवानभाई आपण ज्या पद्धतीने धावपळ करताय, या क्रिकेटसाठी जीवाचं रान करताय, त्याच्यामध्ये संदीपबरोबरच आमचासुद्धा तुम्हाला सहकार्य असेल। हे क्रिकेट असंच आबादित राहावं म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। आपलं वय जरी झालं असतं तरी मनाने आपण मेलेलो नाहीत। आपल्या मनात आजही क्रिकेट जिवंत आहे आणि त्याचं उदाहरण आज मी इथं बघतोय। गेल्या 20-25 वर्षापासून ज्यांनी क्रिकेट सोडलेलं आहे वयामुळं, शरीरामुळं, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी यांचं सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि रिजवानभाई यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करून हे क्रिकेट असंच आबादित ठेवण्यासाठी परमेश्वर आमच्या अध्यक्षांना संदीपना त्या ठिकाणी शक्ती देव आणि आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करू अशा प्रकारे विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अध्यक्ष माननीय संदीप मांजरेकर साहेब, तसेच उपस्थित असलेले सर्व क्रिकेट प्रेमी आणि माझे मित्र, हे गेल्या 3 वर्षापासून म्हणजे विचारही केला नव्हता की आपल्या अंबरनाथमध्ये जुने ज्यांची पोटं वाढलीत, वजन वाढलंय, असे व्यक्ती म्हणजे वय वाढलेले त्यांना ग्राउंडवर उपस्थित करून देईल अशी रिजवान या मित्राने व्यवस्था केली। आणि त्यामुळे मला लिजंडरी क्लबकडनं आणि आमच्या ब्लूबर्ड संघाकडनं मी रिजवानचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो। त्याने जे आज आम्हाला परत जिद्दीला पेटवलं। पूर्वी तर दिवस रात्र ग्राउंडवरच असायचो आम्ही। शाळेच्या कॉलेजच्या जीवनामध्ये सकाळी 8-9ला घर सोडलेलं असताना संध्याकाळी 6-7लाच घरी पोहोचायचो। सतत ग्राउंडवर असणारी व्यक्ती ते दिवस आठवायला लागले, हे केवळ रिजवानमुळे, हे सर्वांना मान्य असेल। माझं ह्या लेजंडरी ग्रुप तर मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या कामाची स्तुती म्हणून शब्दसुमनांनी मी त्यांची
त्यांना आभार मानतो. आणि अध्यक्ष महोदय, हे संदीप मांजरेकर साहेब यांना लहानपणापासून मी बघतोय ग्राउंडवर, ते निपक्षपणे निस्वार्थीपणे. डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.